सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर नांदण्यासाठी प्रत्येक महिला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार अगदी आवर्जून करतात। परंतु हे गुरुवार करण्यासाठी बरेच काही नियम आहेत, काही अटी आहेत। तर ते नियम आणि अटी काय असतात हे तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओत मी माहिती देणार आहे। संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओतच तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा। महिलांना बऱ्याच काही गोष्टी अगदी मनाला पटत नसतात किंवा इतर लोक काहीतरी वेगळं सांगत असतात आणि आपल्याला काहीतरी वेगळं माहिती असतं, असं काहीतरी होत असतं। तर मार्गशीर्ष महिन्यात आपण गुरुवारचे व्रत करत असतो त्यावेळेला आपण केस धुवावे का किंवा आपल्या घरातली लादी पुसावी का, म्हणजे फरशी पुसावी का, किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या आपण कराव्या की नाही कराव्या, अशी द्विधा अवस्था अगदी प्रत्येक महिलांचीच असते। तर ही द्विधा अवस्था आपण ह्या व्हिडिओमार्फतच सोडवणार आहोत। काय करायचं आहे, कसे हे नियम आहेत, हे नियम सर्व व्यवस्थित ह्या व्हिडिओतनं तुम्हाला मी सांगणार आहे। तर व्हिडिओ ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपवर जाऊन शेअर करा। आता मार्गशीर्ष महिना म्हटला तर हा माता लक्ष्मीचा महिना आहे असं म्हटलं जातं, कारण ह्या मार्गशीर्ष महिन्यात सूक्ष्म रूपात माता लक्ष्मी आपल्या पृथ्वी तळावर आपल्या घरात वास करत असते। त्यामुळे तिला आपल्या घरात कायमची स्थिर ठेवावी त्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो, व्रत करत असतो, अगदी तिच्या आवडीच्या काही गोष्टी घरात करत असतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर का तुम्ही माता लक्ष्मीचे गुरुवारचे उपवास करणार असाल, व्रत करणार असाल, तर आपल्या घरात जर का मांसाहार बनत असेल तर तो कडकडीत वर्ज्य असावा, म्हणजे बंद करावा। आणि जर का तुमच्या घरातले इतरत्र व्यक्ती खात असतील तर त्यांना प्लीज समजावून देण्याचा प्रयत्न करा। आणि नाहीच मानले तर तुम्ही मात्र ते करून देत असाल तर त्या दिवशी तरी ते बंद करा आणि इतरत्र ज्यांना खायचं असेल त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही मात्र हे सेवन करू नका, कारण तुम्ही हे व्रत करणार आहात। दुसरी गोष्ट, गुरुवारच्या दिवशी आपण फरशी पुसावी की नाही पुसावी, तर बघा आपण गुरुवारच्या दिवशी फरशी पुसू नये। आता जर का तुम्ही बुधवारी ही फरशी पुसून घेतली तर उत्तमच राहील, परंतु गुरुवारी कुणी म्हणतात आम्ही ब्रह्ममुहूर्तावर करतो तर लवकरच उठून पुसावी का, तर नाही, तुम्ही बुधवारी दुपारीपर्यंत ही फरशी पुसून घ्या आणि पुन्हा त्या फरशीवर काही डाग लागणार नाही ह्याची काळजी घ्या। जर का काही लागलंच तर तेवढा भाग तुम्ही पुसून घेऊ शकता, परंतु पूर्ण घर जाळी जळमट हे गुरुवारी तुम्ही कधीच साफ करू नका। मार्गशीर्ष महिना काय कधीही तुम्ही साफ करू नका, मात्र अमावास्या असेल तर त्या दिवशी तुम्ही हे काम करू शकता। आता अजून एक गोष्ट, आपण गुरुवारच्या दिवशी आपलं व्रत असतो त्यामुळे बरेच लोक सांगत असतात की व्रताच्या दिवशी आपण पूर्ण आंघोळ करायची आपल्याला, म्हणजे पूर्ण आंघोळ म्हणजे डोक्यावरून आंघोळ करायची, त्यानंतर आपण पूजाविधी करावी। बरोबर आहे, परंतु गुरुवारी आपण केस धुत नाही, कारण का, तर आपल्या मुलांची आणि आपल्या पतीची प्रगती होत नसते, त्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी केस धुवत नसतात। तर काय करायचं, गुरुवारी तुम्हाला बुधवारी तुम्हाला दुपारनंतर जर तुमचे केस धुता येत असेल तर नक्कीच धुवा, परंतु गुरुवारी शक्यतो केस धुवू नका। आता तुम्ही म्हणाल की गुरुवारी जर का पूजा मांडणी करायची असेल तर घर झाडावं की नाही झाडावं, तर हो, आपण घरात राहतो, आपल्या लहान लहान मुलं असतात, बरेच लोक व्हिडिओतनं सांगतात की गुरुवारी झाडूही मारू नका, परंतु मला ते कुठेतरी पटत नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगते, तुम्हाला जर पटत नसेल तर तुम्हीही तसंच करा। गुरुवारी तुम्ही उठून झाडू मारू शकता, परंतु लादी पुसू नका। घर झाडणं हे गरजेचं आहे, कारण आपण घरात नेहमीच काहीतरी नवीन नवीन जेवण करत असतो किंवा काहीतरी आपण करत असतो आणि आपल्याकडून कचरा होत असतो। तर जरी पूजा मांडणीचा भाग जरी धुवून पुसून घेतला तरी पण बाकीचं घर हे आपल्याला घाणेरडं ठेवून जमणार नाही, तर ते झाडून घ्यायचं, पुसायचं नाही, पण शक्यतो झाडून घ्या। अशा प्रकारचे हे काही नियम आहेत। आता ज्यांना कुणाला जर का व्रत करायला जमत नसेल, उपवास करायला जमत नसेल, तर काय करायचं, तर अशा लोकांनी किंवा ज्यांनी व्रत केले असेल त्यांनी सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात कधीही तुम्ही आपल्यापर्यंत जितकं काही चांगल्या पैकी दान देता येईल, ज्यांना गरजूंना दान देतील त्यांना नक्कीच काही गरजूंना दान देऊ शकता। असे हे काही छोटे छोटे नियम असतात। तर बघा, आपल्या मनाला जे पटेल ते आपण स्वतः करा, आपलं मन प्रसन्न व्हायला पाहिजेत, आपल्याला पूजाविधी व्यवस्थित करायला यायला पाहिजेत, इतकंच। तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही मला कमेंट बॉक्सवर जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।